हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवली आपण कांदा कोरड्याची भाजी. अगदी चविष्ट लागते ही खायला. आणि कशी बनवायची तर चला मग ह्या व्हिडिओमध्ये हीच रेसिपी आज आपण बघणार आहे. तर चला मग कांदा कोरडा कसा बनवायचा ते बघू. तर त्यासाठी घ्यायचा कोरडा घ्यायचा आणि कोरडा इथं फोडून घ्यायचा. फोडल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि इकडं तवा गरम करण्यासाठी ठेवायचा. तवा गरम झाला की कोरडा घालायचा त्याच्यावरती आणि कोरड्यावर थोडं तेल घालायचं, नंतर भाजून घ्यायचा. सोनेरी कलर येईपर्यंत भाजायचा आहे इथं आपल्याला. भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि इकडं एक कांदा उभा कट करून घ्यायचा. कांदा कोरडा बनवायचा आहे म्हणून कांदा इथं जास्त घ्यायचा. आणि आता इथं एक कांदा मी इथं कट करून घेतला होता. नंतर ठेवायची कढई तापायला. कढईत घालायचं तेल. तेल गरम झाले की कांदा घालायचा. कांदा सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा परतल्यानंतर 2 चमचे लाल तिखट, हळद आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. म्हणजे लाल तिखट पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आणि नंतर घालायचं कोरडा भाजलेला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. नंतर घालायचं चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि कोरडा शिजण्यासाठी 1 ग्लास पाणी घालायचं इथं. इथं मी 1 ग्लास पाणी घातलं होतं. आणि छान अशी ही आपल्या भाजीला तरी पण आली होती. नंतर घालायची एक सुकलेली कुरडई बारीक करून. त्याने ही कांदे कोरड्याची टेस्ट खूप भारी लागते. आणि नंतर ठेवून द्यायचं झाकण. आणि 15 मिनिटानंतर असा आपला हा कांदा कोरडा शिजला होता. आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण आता. आणि इथं आपला हा कांदा कोरडा आता तयार झाला होता. नंतर घालायची बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घालायची वरून. आणि तुम्हाला हा कांदा कोरडा कसा वाटला कमेंटमध्ये मला ते पण सांगा. अगदी झटपट बनणारी कांदा कोरडा ही भाजी आहे. तर एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा. थँक्यू.